नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिशने आज सुट्टी घेतलेली असते आणि आज इरा ईशान पण येणार असतात. त्यामुळे संयमी आणि अनिशचं छोटीशी पार्टी करायचं ठरतं. अनिश म्हणतो भैरवीला पण नवीन प्रोजेक्ट मिळाला आणि बाबा पण हळूहळू त्यांच्या कामात सेट होत आहेत. त्यामुळे आपण एक छोटीशी घरच्या घरी त्यांच्यासाठी पार्टी करूया. तेव्हा संयमी विचारते, पण काका तू त्या दोघांना विचारलंस का? तेव्हा अनिश म्हणतो, हो ते पण अवघड आहे, कारण गेल्या काही दिवसापासून दोघांपैकी एक तरी जण उशिरा येते. तेव्हा अनिश म्हणतो, ते करूया आपण मॅनेज, डोंट वरी. तेव्हा संयमी म्हणते, मी चंदन आजोबांना फोन करून इरा ईशानला इकडे घेऊन यायला सांगते. तेव्हा अनिश म्हणतो, मी पण भैरवीला फोन करतो. इकडे हर्षा अशोक मामांजवळ जाऊन म्हणते, गुड मॉर्निंग मिस्टर माझगावकर. मग काय झालं का क्रिएटिव्ह कॉन्टेंट लिहून? त्यावर अशोक मामा म्हणतात, हो झाला. हे ऐकून हर्षा म्हणते, झाला? त्यावर ते म्हणतात, हो पण लिहून नाही हो, लॅपटॉपवर टाईप करून झाला. आता तो कोणी हरवायचा किंवा ढापायचा प्रश्नच येत नाही, नाही का? आणि प्रिंटआउटसुद्धा काढली आहे. आणि ते म्हणतात, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, अनफेअर वागणाऱ्याला मी कधी भीकच घालत नाही. हे ऐकल्यावर हर्षा रागातच तिच्या डेस्कवर येऊन बसते. अशोक मामांना संयमीचा फोन येतो. तेव्हा संयमी त्यांना विचारते, केलं का सबमिट तुम्ही? त्यावर ते म्हणतात, नाही आता करणारच आहे. तेव्हा ती म्हणते, मी जसं सांगितलं होतं तसंच लिहिलं ना? त्यावर ते म्हणतात, हो गं बाई तसंच लिहिलं आहे. तेव्हा संयमी म्हणते, ग्रेट, सबमिशन झालं, नाऊ रिझल्ट. त्यावर अशोक मामा म्हणतात, रिझल्टला अजून वेळ आहे, पण तुला सांगतो मला ए ग्रेडच मिळणार. तेव्हा संयमी म्हणते, मग आता पार्टी कन्फर्म ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, मी पार्टी पेटी देणार नाही. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही नका देऊ, आम्ही देऊ शकतो ना? डोंट वरी काका, सगळे डिटेल्स तुम्हाला कळवणार. बाय म्हणून ती फोन ठेवते. इकडे अनिश पण भैरवीला फोन ट्राय करत असतो, पण भैरवी फोन उचलत नसते, कारण तिच्या फोनची बॅटरी लो असते. तितक्यात अशोक मामा तिथे येऊन तिला विचारतात, मॅडम येऊ का आत? तेव्हा ती आत या असं म्हणते. अशोक मामा तिच्याजवळ कंटेंटची कॉपी देतात. तेव्हा ती हातात घेऊन बघू लागते आणि म्हणते, ओके ग्रेट, थँक्यू सो मच बाबा, सॉरी माझगावकर. तेव्हा अशोक मामा मेन ऑफिसला ती कॉपी देण्यासाठी जातात. तेव्हा भैरवी ऑफिसला कॉल करून कळवते. तितक्यात एक मोठी गाडी येऊन तिथे उभी राहते. इकडे ऑफिसचा शिपाई AC चालू होतोय की नाही बघत असतो. तितक्यात हर्षा तिथे येऊन त्याला म्हणते, मला ब्लॅक कॉपी आणा, आत्ताची आत्ता. तितक्यात गाईधनी तिथं येऊन म्हणतात, केवढं गरम होतंय, अजून AC रिपेअर करणारा आला नाही. भैरवीला जर कळालं तर खूप भडकेल ती. याआधी तिला कधीच एवढं पॅनिक झालेलं पाहिलं नव्हतं. तेव्हा हर्षा त्यांना म्हणते, अहो गायधनी काय टाईमपास चालू आहे? कुठे आहे तो AC रिपेअर करणारा माणूस, अजून कसा आला नाही? त्यावर गायधनी म्हणतात, हो बघतो लगेच. इकडे अशोक मामा मेन ऑफिसला जाण्यासाठी जेव्हा बाहेर येतात, तेव्हा तिथून त्यांना AC रिपेअर करणारा जाताना दिसतो. तेव्हा अशोक मामा थोडा वेळ थांबून विचार करू लागतात. इकडे ऑफिसमध्ये सगळे म्हणत असतात, टाईमपास करू नका, आपलं प्रेझेंटेशन अजून बाकी आहे, तो माणूस जर आला तर आपली चांगलीच वाट लागेल. तेव्हा मागून एक आवाज येतो, मी आलोय. तेव्हा सगळेजण मागे वळून बघतात. तेव्हा तो येऊन बोलतो, AC रिपेअर करायला बोलवलं होतं ना, तर मी आलोय. तेव्हा गायधनी त्याला म्हणतात, ये AC बंद पडा आहे, चलो चालू करो. त्यावर तो म्हणतो, साहेब अहो मी मराठीचे, मराठी येतं मला. आपणच आपल्या भाषेत बोललो नाही तर दुसरे कसे बोलतील? तेव्हा शिपाई म्हणतो, अरे बाबा कुठं बोलण्यात वेळ घालवतोयस? ज्या कामाला आलायस ना ते काम कर आधी, चल चल AC रिपेअर कर. तेव्हा तृप्ती मात्र त्याला बघून इम्प्रेस होते आणि म्हणते, ओ गॉड, आजकाल असले हॉटीज AC रिपेअर करतायत. तेव्हा हर्षा म्हणते, ओ हॅलो, रिपेअर करणारा नाही विकत घेणारा बघ. तेव्हा तो त्यांना विचारतो, कॉन्ट्रॅक्ट आहे का ACचं? त्यावर हर्षा म्हणते, ACच नवीन आहे, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट कुठून येणार? त्यावर तो म्हणतो, मग नाही होणार काम. आणि तो तिथून जाऊ लागतो. तेव्हा सगळेजण त्याला अडवून म्हणतात, जास्त माज करतोय का? आणि इथे सर नाही मॅडम आहे, आणि ती जर आली ना तर खूप भडकेल तुझ्यावर. त्यावर तो विचारतो, हो का, मग बोलवा त्यांना. त्यावर हर्षा म्हणते, ए इडियट, तूच जा आत केबिनमध्ये, आम्हाला काय सांगतोयस? त्यावर तो म्हणतो, का तुमच्या मॅडम काय मखरात वगैरे बसलेले असतात का?
वर हर्षा काही बोलणार तितक्यात गायधनी तिथे येऊन म्हणतात, 1 मिनिट भांडू नका, काम महत्त्वाचं आहे आणि मी बोलवतो भैरवीला, असं म्हणून ते ती भैरवीला बोलवायला जातात. तेव्हा तो AC रिपेअर करणारा खुर्चीवर बसून शिपायाला आवाज देतो आणि विचारतो, काय चहापाणी काही मिळणार आहे की नाही? त्यावर तो म्हणतो, हो. तेव्हा हर्षा म्हणते, ओ भोंजाळे, हो काय हो, नाही मिळणार चहा. आधी काम पूर्ण करा, मग आम्हाला वाटलं तर आम्ही देऊ, युजलेस. इकडे गायधनी भैरवीला येऊन सांगू लागतात, भैरवी, तो AC रिपेअर करणारा माणूस आलाय. पण त्यावर भैरवी म्हणते, पण काय, पटपट बोला गायधनी, आज खूप कामं आहेत. त्यावर ते म्हणतात, पण तो कॉन्ट्रॅक्ट का साईन केल्याशिवाय काम करणार नाही असं म्हणतोय. त्यावर भैरवी म्हणते, हा काय माज आहे त्याचा, त्याला माहीत नाही का आत्ता कामं सुरू झाली आहे, वेळ लागेल. त्यावर गायधनी म्हणतात, पण तो ठाण मांडून बसलाय खुर्चीवर राजासारखा. त्यावर भैरवी म्हणते, कोण माणूस आहे हा? त्याला सांगा काम करायचं असेल तर कर, नाहीतर आपण दुसऱ्याला बोलू. त्यावर ते म्हणतात, असं नाही करता येणार भैरवी, आज आपले बॉस पण येणार आहेत. तेव्हा भैरवी म्हणते, ओ गॉड, त्याला सांगा आधी AC रिपेअर कर, मग कॉन्ट्रॅक्टचं नंतर बघू. तेव्हा गायधनी घाम पुसत येतात आणि म्हणतात, मॅडम म्हणाल्या की आधी AC रिपेअर करा, मग कॉन्ट्रॅक्ट साईन करू. त्यावर तो ओके म्हणतो. तेव्हा हर्षा म्हणते, काय चाललंय, डू इट फास्ट, तो सुपर बॉस येणार आहे. तेव्हा तो उठून AC रिपेअर करायला जातो. तेव्हा तृप्ती हर्षाला म्हणते, मी ऐकले की तो नवीन बॉस जो येणार आहे तो जाम उलट्या खोपडीचा आहे. तो म्हणे 4 दिवस थांबून प्रोजेक्ट बघतो आणि डायरेक्ट प्रोजेक्टच काढून घेतो. तेव्हा हर्षा म्हणते, मलाच कुठं थांबायचं आहे, मी लवकरच ट्रान्सफर करणार आहे. मी का भैरवीला रिपोर्ट करू, मी सांगणार आहे त्याला, भैरवीला काढ आणि मला प्रोजेक्ट लीडर बनव. तेवढ्यात AC रिपेअर करणारा सांगू लागतो की झालंय तुमचं काम, तुमचा AC झालाय सुरू, आता तुमच्या मॅडमला जाऊन सांगा की कॉन्ट्रॅक्टवरती साईन करा. त्यावर गायधनी घाम पुसत म्हणतात, मी सांगतो मॅडमला. तेव्हा सगळेजण हसून म्हणतात, सुपर बॉस येणार आहे म्हणून घाम फुटला गायधनींना की खरंच उकडतंय. तेव्हा हर्षा म्हणते, युजलेस आहे हे पण, या नवीन बॉसने ना या जुन्या लोकांना खरंच काढून टाकायला पाहिजे. त्यावर AC रिपेअर करणारा तिथे येऊन हर्षाला म्हणू लागतो, कसं आहे ना मॅडम, नवं मशीन लवकर खराब होतं, जुनं मुळात जुनं होतं कारण ते खूप वर्ष टिकतं. इकडे संयमी अनिशला विचारत असते, काका कसला एवढा विचार करतोय? तितक्यात राधावहिनी तिथे येऊन अनिशला विचारते, तुम्ही एवढं सगळं करताय पण माझ्या डोक्यात एक विचार येऊन राहिला की भैरवी आणि भाऊजी येतील ना पण लवकर? विचारून घ्या बाप्पा, नाहीतर जिच्यासाठी घातला घाट तिने धरली दुसरी वाट. त्यावर अनिश म्हणतो, नाही येईल ती वेळेवर. तेव्हा राधावहिनी म्हणते, पैज लावतो का? हे पा, जर मी पैज जिंकलो तर मी मागेल ते मला द्यावं लागेल. लागली पैज? त्यावर अनिश म्हणतो, हो लागली. इकडे गायधनी जेव्हा भैरवीला बोलवायला जातात तेव्हा भैरवी चिडूनच म्हणते, अहो तुम्ही त्याला सांगितलं नाही का की कॉन्ट्रॅक्ट ठरवायला वेळ लागतो म्हणून? त्यावर गायधनी म्हणतात, हो मी त्याला सांगितलं पण. त्यावर भैरवी म्हणते, पण काय गायधनी, अहो बाहेर कुठला तरी माणूस येतो आणि सगळ्या स्टाफसमोर खुसपट काढतो. त्यावर गायधनी म्हणतात, भैरवी आपण शांततेत घेऊया. त्यावर भैरवी म्हणते, शांततेत काय, मीच बघते त्याच्याकडे. तितक्यात अनिशचा भैरवीला कॉल येतो. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश मी कामात आहे, मी नंतर बोलते. आणि ती रागातच येऊन त्याला म्हणू लागते, ए काय रे, तुझा काय प्रॉब्लेम आहे? अख्खं ऑफिस आहे ना इकडे, तुझ्या सर्व्हिसिंग कॉन्ट्रॅक्टवर साईन केली नाही तर आम्ही काय पळून नाही जाणार आहोत. इथेच आहोत ना सगळेजण, जास्त आगाऊपणा केला तर पळवून लावीन, चुपचाप काम कर. त्यावर तो म्हणतो, मॅडम मॅडम ऐका माझं, या वायर्स आहेत ना खूप कॉम्प्लिकेटेड आहे, माझ्याशिवाय कोणाला जमणार नाही. त्यावर भैरवी म्हणते, एवढा कोण लागून चाललास तू? तेव्हा तो म्हणतो, काय मॅडम ओळखलं नाही का? आणि तो फिरून भैरवीकडे बघतो. भैरवी जेव्हा त्याच्याकडे बघते तेव्हा त्याला बघून मोठमोठ्याने ओरडू लागते, अरे कर्कटक तू? तेव्हा तो म्हणतो, अरे कंपास, अरे कशी आहे यार तू? तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात. तो जेव्हा उतरू लागतो तेव्हा त्याचा तोल जातो आणि भैरवीवर जाऊन पडतो. इकडे अनिशला राधावहिनी विचारते, काय येणार आहे का नक्की सूनबाई? पैज तर लावेलच आहे तू म्हणा. त्यावर संयमी म्हणते, कसली पैज, ते तर तू सांगतच नाही आहेस. तेव्हा राधावहिनी म्हणते, पैज अशी आहे की जर आज सूनबाई वेळेवर घरी आली नाही तर भाऊजीले सांगायचं की ते तिकडचं घर भाड्याने घ्यायचं.
तेव्हा अनिश म्हणतो, असं काही होणार नाही, आम्ही इथेच राहणार आणि तुम्ही दोघं इथून निघून जाणार. असं म्हणून अनिश तिथून रागातच निघून जातो. इकडे भैरवी आणि AC रिपेअर करणाऱ्याची मस्ती चालू असते. भैरवी म्हणते, काय कर्कटक? त्यावर तो म्हणतो, काय कंपास, कसली बारीक झाली आहेस तू? तेव्हा तृप्ती भैरवीला विचारते, भैरवी म्हणजे तू याला ओळखतेस? त्यावर ती म्हणते, ओळखतेस म्हणजे काय? हा माझा लहानपणीचा शाळेतला मित्र अर्जुन. गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचा आणि आमच्या सगळ्यांची वाट लावायचा. आणि ते दोघं शाळेतल्या एक आठवणी सांगू लागतात. आणि भैरवी म्हणते, मिस केलं तुला खूप यार. आणि ते दोघं एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. इकडे अनिश अशोक मामांना फोन करून विचारतो, बाबा भैरवी कुठे? त्यावर ते म्हणतात, मी इकडे बाहेर आलो आहे, तिकडे ऑफिसमध्ये तो सुपर बॉस आला असेल, त्याच गडबडीत असेल ती. त्यावर अनिश म्हणतो, बाबा प्लीज भैरवीला सांगा की आज जरा लवकर ये. इकडे भैरवी अर्जुनला विचारत असते, एवढं दाखवत होतास पण ACचं काम व्यवस्थित केलं आहे का? त्यावर तो म्हणतो, ओ मॅडम जरा इकडे या आणि जरा थंड हवा खा आणि जरा डोकं थंड करा. त्यावर भैरवी म्हणते, निदान मला डोकं तरी आहे, तुझ्या घरट्यात तर चिमण्याच राहतात. तेव्हा तो म्हणतो, चहा पाणी हवा आहे मला. त्यावर भैरवी म्हणते, ऑफकोर्स, आणि गिळायला पण काहीतरी हवंच असणार. त्यावर तो म्हणतो, हो ऑफकोर्स. आणि भैरवी त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन जाते. इकडे अशोक मामा गायधनीनं फोन करून म्हणतात, ओ गायधनी तो सुपर बॉस आला. त्यावर ते म्हणतात, नाही आला अजून. त्यावर अशोक मामा म्हणतात, अहो मी तुम्हाला विचारत नाही आहे, सांगतोय की तो आलाय. मगाशी मी निघताना एक माणूस आलाय AC रिपेअर करायला, त्याला बघून असं वाटलं नाही की तो AC रिपेअर करणारा असेल. तेव्हा गायधनी म्हणतात, हो आलाय तो इकडे. तेव्हा अशोक मामा ऑफिसमध्ये येऊन त्याच्याबद्दल विचारू लागतात. त्यावर गायधनी म्हणतात, तुम्हाला काहीच माहीत नाही का? अहो तो भैरवीचा मित्रच निघाला. इकडे अर्जुन आणि भैरवी कॅन्टीनमध्ये आलेले असतात. तेव्हा भैरवी त्याला विचारते, बाय द वे तुला एक विचारू का? त्यावर तो म्हणतो, 2 विचार. तेव्हा भैरवी त्याला विचारते, तू फॉरेनमध्ये होतास ना, मग इकडे का आलात परत? तेव्हा तो मुद्दामच म्हणतो, नाही गं इकडेच होतो. अगं शाळा कॉलेज करून कुणाचं भलं होतं आहे, आपण असलेच कामं करतो. तेव्हा भैरवी म्हणते, पण मी काहीतरी वेगळंच ऐकलं होतं तुझ्याबद्दल. त्यावर तो म्हणतो, नाहीतरी तुझ्या खबरीत चुकीच्या असतात, शाळेत असायच्या तशा. तेव्हा तो तिला विचारतो, माझं सोड, तुझं सांग कसं चालू आहे? त्यावर ती म्हणते, एकदम छान, आता ब्रांच मॅनेजर झाली आहे आणि एक मोठा प्रोजेक्ट लीड करायला मिळाला आहे मला. सो आय एम रिअली हॅप्पी. आणि ती म्हणते, बाय द वे माझ्या सासऱ्यांना भेटलास का बाहेर? त्यावर अर्जुन म्हणतो, सासरे म्हणजे होणारे सासरे? त्यावर ती म्हणते, नाही झालेले सासरे. आणि ती तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दाखवून म्हणते, लग्न झालं आहे माझं. तेव्हा तो म्हणतो, अरे यार मग सगळ्या प्लॅनची वाट लावलीस यार तू. खरंच तुझं लग्न झालं आहे? आणि तो मुद्दामच हसून म्हणतो, अरे यार आता काय करू मी? त्यावर ती म्हणते, ओव्हर ॲक्टिंग करून झाली. इकडे हर्षा तृप्तीला म्हणत असते, इकडे सगळी कामं सोडून ती भैरवी त्याच्याबरोबर टाईमपास करत बसली आहे. त्यावर अशोक मामा मुद्दामच म्हणतात, तुमच्यासारखी. त्यावर हर्षा म्हणते, व्हॉट? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही म्हणजे तुमच्यासारखे एम्प्लॉई असल्यावर कसली काळजी? तेव्हा हर्षा त्यांना म्हणते, मिस्टर माझगावकर तुम्ही मला काय मूर्ख समजला का? तितक्यात भैरवी तिथे येते आणि तिला अशोक मामांवर ओरडताना पाहून भैरवी तिला म्हणते, इनफ इज इनफ हर्षा, हे ऑफिस आहे आणि तुझा पिच आणि टोन खाली ठेवायचा. आणि ती विचारते, झालं आहे तुझं काम? त्यावर हर्षा म्हणते, नाही थोडं बाकी आहे. त्यावर भैरवी म्हणते, माझं सगळं काम झालं आहे, आता फक्त त्या सुपर बॉसची वाट बघते. त्यावर हर्षा म्हणते, अगं पण तू तर त्याला पिक करायला जाणार होतीस ना? तेव्हा गायधनी म्हणतात, नाही त्यांचाच फोन आला होता की ते स्वतःहून येत आहेत. तेव्हा हर्षा भैरवीला म्हणते, ओके म्हणजे त्यांच्यासमोर तू त्या इलेक्ट्रिशियनशी गप्पा मारत बसणार आहेस का? तितक्यात तृप्तीला कॉल येतो आणि ती भैरवीला म्हणते, भैरवी तो आलाय. तेव्हा भैरवी म्हणते, काय? तेव्हा तृप्ती म्हणते, आत्ताच मेन ऑफिसवरनं कॉल आला की तो इथे पोहोचलासुद्धा. त्यावर सगळे विचारू लागतात, पण तो आहे कुठे? तेव्हा अशोक मामा म्हणतात, इथेच तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. तेव्हा हर्षा म्हणते, व्हॉट? अहो काही पण काय बोलताय? तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय आहे ना योगिता एक डेटा ॲनालिस्ट आहे, तरी पण उत्तम स्वयंपाक बनवते आणि एक ऑफिसर कंटेंट रायटिंगसुद्धा करतो, मग एक सुपर बॉस AC का नाही दुरुस्त करणार? तेव्हा सगळेजण
अर्जुनकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय ना मॅडम, एक मोठी गाडी येऊन थांबते. सोफर येऊन दरवाजा उघडतो. एक माणूस त्यातनं खाली उतरतो आणि सोफर त्याला सलाम करतो. मग हा माणूस इलेक्ट्रिशियन कसा असू शकतो? काय ना, मी बरीच वर्ष नोकरी केली, त्यामुळे माझ्या डोळ्यात एक्सरे मशीन फिट केलंय. आणि ते अर्जुनजवळ जाऊन म्हणतात, काय सुपर बॉस मिस्टर अर्जुन बेलवरकर. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.